राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचलित भवानीपेठ मड्डीवस्ती येथील केंद्र क्रमांक 8, 19 आणि 17 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी मार्कंडे सोलापूर रुग्णालयाचे नूतन शासन नियुक्त संचालक शशी थोरात, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, नगरसेविका निर्मला तांबे, रूपा भवानी खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे, मायक्रो लोन बिझनेस ऑफिसर लोकमंगल सहकारी बँक सुधीर सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते कुंदन भुजबळ, संजय कणके यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या संचालिका अपर्णा बनसोडे यांनी केलं। कार्यक्रमाची सुरुवात तुळशीच्या रोपाला पाणी घालून करण्यात आली। या प्रकल्पाच्या माध्यमातून 65 गरजू लाभार्थ्यांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला। शशी थोरात, सुधीर सुरवसे, श्रीकांत डांगे, संजय कणके यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्याचं कौतुक केलं। योजनेचा शुभारंभ आपण या ठिकाणी करीत आहोत। साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी बालकामगार प्रकल्प आपल्या वरती स्थापन झाला आणि स्थापन झाल्यापासून आपण बघतो सर्वजण की वेगवेगळे बदल आपल्या भागात झाले। लहान मुलांच्या त्यांचा शैक्षणिक बदल असो, आपल्या गल्ली सुधारण्यासाठी बदल असो किंवा त्या भागात काहीतरी नवीन करण्याचा एक प्रयत्न असो, मी जेवढं कौतुक करेन तेवढं या प्रकल्पाचं कमीच आहे। आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गॅस लोकांना चुलीवर जे आपण करत होतो स्वयंपाक करण्यासाठी लेडीजांना जे त्रास होता, जे त्रास त्यांना ज्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, जे डोळ्यात सारखा दूर जाऊन ज्या आईला कष्ट करते त्या आईला माहीत असतं। आज त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये म्हणून आज सगळ्यात मोठं आपल्या राष्ट्रीय बालकामगारांनी ते आपले गॅस योजनेचं तुमच्याकडं हे केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। स्वच्छतेच्या बाबतीत सार्वजनिक शौचालय असू दे, कचरा कुंडे असू दे आणि गॅस असू दे, अनेक उपक्रम या राज्य सरकारच्या वतीनं या देशात राबविले जात आहेत। आजच्या काळात मात्र आज या ठिकाणी कार्यक्रम होत असताना सुधीर सुरवसे सारखे जे कार्यकर्ते आहेत, जे शासकीय योजना आणि समाजामधला दुवा बनत आहेत, हे खऱ्या अर्थाने प्रधानमंत्र्यांच्या योजनेच्या यशाचे मानकरी आहेत। कारण सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी योजना जाहीर केली, योजना जाहीर केल्यानंतर सरकारी यंत्रणेवर निव्वळ जर आपण अवलंबून राहिलो तर त्या योजनेमध्ये 100% भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला 10,000 मध्ये मिळणारे कनेक्शन भ्रष्ट मार्गाने 5,000 रुपयाला मिळेल। मात्र आमचे सुधीर सुरवसे असू द्या, अमोल कळम असू द्या, संजय सरवदे असू द्या किंवा संजय भैया कणके असू द्या, अशा कार्यकर्त्यांचं जर त्यावर लक्ष असेल तर ही योजना 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। या कार्यक्रमासाठी रेश्मा लष्करी, विजया जोगदंड, वैष्णवी खंदारे, सुवर्णा बेंजरपे, जयश्री कोरे, ज्योती जाधव, अनिता आयवळे, पूजा जळकोटकर, लक्ष्मी कोळी, आदिनाथ इटकर आदींचं सहकार्य लाभलं। सूत्रसंचालन उमेश माळी यांनी केलं तर आभार प्रदर्शन पद्मशील जैन जांगडे यांनी केलं।